त्याचं कारण प्रत्येक वेळेला राज्य सरकारकडनं डेव्हलपमेंट प्लॅन येतो, पण टाउन प्लॅनिंग नावाची काही गोष्टच नसते. किती गाड्या येत आहेत, किती स्कूटर्स येत आहेत, ते पार्क कुठे होणार, लोक राहणार कुठे, लोक बाहेर कसे पडणार, काही बाबा तिथे काही किती काय आहे टाउन प्लॅनिंगला. काही काय म्हणू आपण त्याला, काही हजार लोकांसाठी, काही लाख लोकांसाठी, लाख नाही पण हजार लोकांसाठी तिथे काही ज्या उपाययोजना कराव्या लागतात. म्हणजे उदाहरणार्थ तिकडे हॉस्पिटल असावं लागतं, कॉलेज असावं लागतं, शाळा असावी लागते, बागा असाव्या लागतात. हे सगळ्या गोष्टी या टाउन प्लॅनिंग मध्ये येतात. आणि असली कोणतीही गोष्ट मला असं वाटतं आपल्या कोणत्याही शहरांमध्ये राबवली जात नाही. आणि महानगरपालिकांमधले अधिकारी आणि राज्य सरकारमधले काही लोक आणि मग काही बिल्डर्स, या सगळ्या नेक्सस मधनं या सगळ्या गोष्टींचा बरबाद होत जाणारी शहर हे थांबत नाहीये. जितक्या कमी काळामध्ये ह्या सगळ्या घटना घडल्या किंवा गोष्टी घडलेल्या आहेत हे अद्भुत आहे, विचित्र आहे. कुठपर्यंत शहर पसरत आहे. आणि त्याला दुसरं अजून एक कारण आहे की हे जे सगळं आता मेस झाला, गेले 2-3 वर्ष केंद्र सरकार राज्यामधल्या महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही. इथे नगरसेवक नाही, पण नगरसेवक नसल्यामुळे जबाबदारी घेणार कोण? म्हणजे प्रशासनाशी बोलायचं कोणी? आणि हा सगळा प्रशासकीय कारभार चालू असताना याची मला असं वाटतं जबाबदारी प्रशासनाची आहे.